नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण मस्त असे छोले भटुरे बनवणार आहोत घरच्या घरी सोप्या साहित्यातून, आणि हे इतके टेस्टी होतात ना। सेम पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। बाजारात आणि रस्त्यावर तुम्ही बरेच प्रकारचे असे ठेले असतात, त्यात हे छोले भटुरे भेटतात। तर चला तर घरच्या घरी बनवूया। साहित्य सुरुवातीला सांगून ठेवते। हे छोले मी रात्रभर भिजवले होते, त्यानंतर कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। त्यात गरम मसाल्यासोबत त्याला शिजवायचं आहे। आता इथे कांद्याची पेस्ट केलेली होती आणि टमाट्याची पेस्ट केली होती। टमाट्याची पेस्ट करताना त्यात थोडेसे छोले आपल्याला टाकायचे आहेत। आता तेल घेतलं होतं, तेल थोडं जास्त प्रमाणात घेतलं तरी चालेल, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा हा छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता त्यात आपल्याला हे टमाटे ॲड करायचे, ज्यात आपण ऑलरेडी थोडेसे छोले ॲड केलेले। छोले ॲड केल्याने काय होतं, एक आपल्या ग्रेव्हीला घट्टपणा येतो, जास्त ती लिक्विडी फॉर्ममध्ये दिसत नाही, आणि चवीलाही खूप छान लागते। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। साईडने तुम्ही बघू शकता थोडंसं तेल सुटलेलं आहे, अजूनही पुढे तेल सुटेल तर आपण पुढे वळूया। आता आपण यात घरात जे बेसिक मसाले ते ॲड करूया। कांदा लसूण पेस्ट ॲड करायची आहे, आपल्याला हळद ॲड करायची आहे, आणि थोडंसं कांदा लसूण मसाला ॲड केला आहे मी। आता याच्यामध्ये आपल्याला छान मिक्स करायचं आहे। हे सर्व प्रोसेस मी हाय फ्लेमवरच केली आहे। यात धने जिरे पूड आवर्जून टाका, मीठ आपल्या चवीनुसार असेल, आणि त्यात तिखट तुमच्या आवडीनुसार, तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता। मी जास्त प्रिफर करते म्हणून मी जास्त तिखट टाकलं आहे। आवर्जून या छोले मसाला नक्की टाका। छोले मसाल्याने काय छोल्यांना मस्त अशी चव लागते। आता अजून 2 ते 3 मिनटं ह्याला असंच परतून घ्या। परतल्याने काय होतं, यातलं टमाटर आणि कांद्यामध्ये जोही पाण्याचा अंश असेल तो सगळा निघून जाईल। आता तुम्ही बघू शकता सुरुवातीला हे मिश्रण कसं दिसत होतं आणि आता कसं दिसत आहे, दोघांमध्ये खूपच फरक आहे। तुम्ही बघू शकता आता यातलं सगळं पाणी उडून गेलं आहे। छान असं बाजूने तेलही सुटायला मदत झाली आहे। आता हे छान असं झालं आहे मिश्रण। त्याच्यामध्ये आपण जे वाफवलेले छोले आहेत ते आपण ॲड करून घेणार आहोत। छोल्यामध्ये तुम्ही चायपत्तीची पोटली टाकूनही त्याला कलर आणण्यासाठी करू शकता, पण शक्यतो मी त्याला कलर नॅचरल कलरमध्येच ठेवलं आहे। आणि गरम मसाल्यामध्ये मी छोले उकळताना 1 मोठी इलायची, तेजपत्ता, थोडीशी काळी मिरी वगैरे टाकली होती, आणि छोल्यामध्ये पाणी थोडं प्रमाणातच टाकलं होतं, जास्त टाकलं नव्हतं। आणि जे पाणी छोल्यांमध्ये आपण वापरलं होतं तेच आपण आता ग्रेव्हीसाठी इथे वापरणार आहोत। आणि मिक्सरमधून जे मिक्सर करताना जे पाणी वापरलेलं, मिश्रण केलेलं, त्याचंही पाणी आपण इथे ॲड करणार आहोत। जेवढं तुम्हाला लिक्विड रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही याचा रस्सा करून घ्या। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, छान ह्याला मिक्स करून घ्या। आता छान ह्याला मिक्स केल्यावर एक उकळी येऊसर वाट बघा, कारण की ऑलरेडी आपले आता या छोल्यांना उकळी येऊसर वाट बघायची, आणि छान कोथिंबीरने गार्निश करा। छोले आपले रेडी आहेत। आता आपण आपले भटुऱ्याची तयारी करूया। भटुऱ्यासाठी इथे मैदा घेतला, 1 वाटी मैदा घेतला आहे, मीठ, सोडा आणि थोडंसं साखर घेतली आहे, आणि इथे आपल्याला दही घ्यायची 1 ते 2 चमचे, आणि पाणी आवश्यकतेनुसार वापरून आपल्याला याचं छान असं पीठ जसं मळतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। आता यातलं छोटंसं आपलं पुरी एवढा एक गोळा मळून घ्यायचा आहे, आणि त्याची आपल्याला छान छोटीशी अशी पुरी लाटून घ्यायची आहे। बघा इथे मी कढई वेगळी घेतली आहे। तुम्ही तुमच्या खोलगट अशी पसरट कढई घ्या, जेणेकरून आपला भटुरा छान फुलून येईल। माझा भटुरा छान मस्त फुलला आहे। ह्याच्यासाठी असं टिप्स आहे की तुम्ही जे पीठ आहे त्याला जवळजवळ 1 तासाचा रेस्ट करायला ठेवा, भटुरे तुमचे मस्त फुलून येतील। 1 तास रेस्टने काय होतं, ते सोडा छान त्यात फुलून जातो। ठीक आहे, आता आपला भटुरा झाल्यानं आपण ही प्लेट अशी मस्त छोले भटुरेची प्लेट लावली आहे। तर चला तर मग ह्या खायला। तर ही छोले भटुरेची रेसिपी कशी झाली आहे मला नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।